कथा आहे शंतनू आणि निधी देशमुख यांची, प्रेमात पडलेली दोन शिक्षक मनांची। या शिक्षकी पेशाची ओळख कॉलेजमध्येच झाली होती। एकमेकांना समजून घेत घेत त्यांचं प्रेम भरभरून फुललं। निधीच्या डोळ्यात शंतनूसाठी आदर होता आणि शंतनूला वाटायचं की हीच त्याची बायको, जिला तो आयुष्यभर सांभाळेल। घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी प्रेमविवाह केला आणि यवतमाळमध्ये आपलं छोटंसं आयुष्य सुरू केलं। शंतनू शिक्षक होता, शांत, संयमी, जबाबदारीनं जगणारा। पण निधी देशमुख ही त्याच्याच शाळेत मुख्याध्यापिका झाली होती। शिक्षकी पेशात त्यांची जोडी आदर्श मानली जायची, पण लग्नानंतर हळूहळू त्यांच्या घरातील शांततेचं रूपांतर मौनात आणि मौनाचं रूपांतर हे तणावात झालं होतं। निधी देशमुखचा स्वभाव बदलू लागला होता। मुख्याध्यापिका म्हणून तिचा रुबाब जास्तच वाढला होता। काही वर्षातच ती यवतमाळच्या नामांकित शाळेत अधिकाराने वावरू लागली। शाळेतील एक विद्यार्थी, उंच, देखणा, गोड बोलणारा, त्याच्याशी तिची जवळीक वाढू लागली। सुरुवातीला सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, प्रोत्साहन देणं या नावाखाली दोघंही खूप वेळ एकत्र राहू लागले। तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रेम चमकलं, पण यावेळी ते प्रेम नवऱ्यासाठी नव्हतं, तिच्याच विद्यार्थ्यासाठी होतं। शिक्षक विद्यार्थी संबंधाचा तो सन्मान विसरून निधी त्या मुलाच्या प्रेमात अखंड बुडाली होती। नवरा शंतनूला सगळं जाणवत होतं। बाकी शिक्षक लोकांची होणारी कुजबूज त्यानं ऐकली होती। एक शिक्षकी नातं इतकं पुढे जाऊ नये हे त्याला समजत होतं, पण तो फार बोलायचा नाही। त्याने एक दोनदा बायकोसोबत बोलायचा प्रयत्न केला, पण निधीनं त्याला उलट उत्तरे दिली। तू माझ्यावर संशय घेतोय, मी शिक्षक आहे, मुलांचं भलं बघणं माझं काम आहे। त्यामुळे तो शांत झाला, पण शंतनूच्या मनातील संशय खरा ठरू लागला। निधी आता घरी उशिरा यायला लागली, मोबाईलवर सतत चॅटिंग आणि त्या मुलासोबत शाळेबाहेरही दिसू लागली। शेवटी एक दिवस जे घडू नये तेच घडलं। निधीनं निर्णय घेतला, शंतनू तिच्या आयुष्यातील अडथळा झाला होता, त्याला दूर करायचं तिनं ठरवलं। तिचं मन आता फक्त त्या विद्यार्थ्यासोबतच नात्याभोवती फिरत होतं। तिनं एक गंभीर योजना आखली। 13 मे 2025 संध्याकाळ होती। निधी तिच्या घरात होती। नवरा शंतनू देशमुख त्याच्याशी तिचं नातं आता केवळ नावापुरतीच उरलं होतं। ते दोघंही एकाच छताखाली राहत होते, पण त्यांच्या नात्यात फक्त शंकेचं धग, अपमान, भांडण आणि अविश्वास होता। शंतनू आता निधीच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायला लागला होता आणि हेच तिला नको होतं। म्हणूनच त्या दिवशी निधीनं बनाना शेक केला, पण त्या बनाना शेकमध्ये मिसळलं होतं एक जळजळीत विष, जे फक्त शरीरच नव्हे, तिच्या आयुष्यातील एक टोकाचं पर्व संपवायला पुरेसं होतं। शंतनूनं शेक पिऊन टाकला। काही तासांनी त्याच्या शरीरात वेदना सुरू झाल्या, अंग थरथर कापायला लागलं, श्वास घेणं कठीण झालं। निधी फक्त त्याच्याकडे पाहत होती, शांत, स्थिर, जणू वर्षापासूनचा सूर डोळ्यासमोर पूर्ण होतोय असं। काही तासात शंतनूचा मृत्यू झाला। आता प्रश्न होता, या मृतदेहाचं काय? निधीनं लगेच पोलिसांना न कळवता त्या विद्यार्थ्यांसोबत आणखी 2 विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन शंतनूचा मृतदेह घरातून हटवण्याचं ठरवलं। तिनं त्या 3ही विद्यार्थ्यांना फोन केला। हे 3ही विद्यार्थी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारे, तिचं ऐकणारे आणि तिला आदर्श मानणारे होते। निधीनं त्यांना सांगितलं, सर अनकॉन्शियस झालेत, त्यांना शाळेजवळच्याच वसतिगृहात न्यायचं आहे। तुमच्या आईवडिलांना काहीच सांगू नका, फक्त माझी मदत करा। ते 3 विद्यार्थी सरळ तिच्या घरी आले। त्यांना काहीच कल्पना नव्हती की ते एका मृतदेहाला उचलत आहेत। ते निधीच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याला गाडीत टाकून चौसाळा जंगलाच्या दिशेने निघाले। रात्र झाली होती, संपूर्ण परिसर सुनसान होता। निधीनं गाडी थांबवली, मृतदेह जंगलात ओढून नेला, त्याच्यावर पेट्रोल ओतलं आणि काडी लावून तो मृतदेह पेटवून दिला। त्या आगीत एक मृतदेह जळत होता, पण त्याच वेळी निधीच्या मनातही काहीतरी जळत होतं। भीती, अपराध
आणि एक अनोळखी शांतता। आता मात्र हे विद्यार्थी घाबरले। तेव्हा मुख्याध्यापिका त्यांना म्हणाली, तुम्ही घाबरू नका, कोणी काही विचारलं तर म्हणायचं सर कुठे गेले माहिती नाही। मुलं गोंधळले आणि तिने सांगितलेलं एक वाक्य त्यांच्या मनात ठसलं, हे आपलं गुपित आहे। दुसऱ्या दिवशी जसं काही घडलंच नाही असं ही वागू लागली। 2 दिवसांनी चौसाळा जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडतो। पोलीस घटनास्थळी पोहोचतात। मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होतं, पण त्याच्या अंगावरच्या शर्टवरचं एक बटनावरून पोलीस त्याचा शोध घेतात। फॉरेन्सिक तपासातून शंतनू देशमुख याची ओळख पडते। तिला विचारपूस केली जाते, पण अगोदर ती उडवाउडवीचीच उत्तरे देते आणि त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय येतो। तिच्यावर आता नजर ठेवली जाते। पूर्ण मोबाईल डेटा, सीसीटीव्ही फुटेज, तिचे विद्यार्थ्यांसोबतचे व्यवहार सगळं काही तपासलं जातं। शंतनू मृत झाल्यानंतर निधीनं 3 विद्यार्थ्यांना केलेले फोन यावरून पोलीस शोध लावतात। त्या मुलांना विचारपूस करतात। मुलं खूप घाबरली होती, पण ते जी माहिती पोलिसांना देतात ती धक्कादायक ठरते। ते म्हणतात, मॅडमनेच सांगितलं होतं त्यांना मदत करायला, आम्हाला माहिती नव्हतं की ते सर डेड आहेत। ते सगळं खरं पोलिसांना सांगतात। मुलांच्या कबुलीनंतर पोलीस निधीला पुन्हा चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात आणि आता मात्र शेवटी ती तुटते आणि आपण केलेला गुन्हा कबूल करते। हो मीच मारलं त्याला, मीच शेकमध्ये विष टाकलं आणि मीच त्या मुलांना मदतीसाठी बोलावलं, कारण मला मुक्त व्हायचं होतं नवऱ्यापासून आणि त्या जाळ्यातून। आता तपासात उघड झालं की या गुन्ह्यात निधीने आपल्या विद्यार्थ्यांना गुंतवलं होतं। मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि त्या विद्यार्थ्यांच्या जबाबावरून सगळं काही सत्य समोर आलं। आज निधी देशमुख तुरुंगात आहे, तिला अटक झाली आहे। तिच्यासोबत गुन्ह्यात सामील असलेले विद्यार्थीही न्यायाच्या कचाट्यात सापडले आहेत। पण प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात एकच आहे, एका शिक्षिकेला विद्यार्थ्यासोबतच्या प्रेमाला इतकं प्राधान्य दिलं की त्यासमोर नवऱ्याचा जीव घेणंही तिला सोपं वाटलं। मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा फक्त गुन्ह्याची नाही, ती विश्वासघाताची, नैतिकतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या लालसेची आणि शिक्षकी नात्याच्या अधपतनाची आहे। मुलींच्या, महिलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या या समाजात आजच्या काळात शिक्षकच मर्यादा विसरू लागले तर हा समाज कोणाकडे पाहणार? प्रेम, नाती आणि जबाबदाऱ्या यामध्ये योग्य तो समतोल राखणं हीच खरी शिकवण आहे। अद्याप कोणालाही अजून या घटनेमध्ये शिक्षा झाली नसून ते फक्त गजाआडच आहेत। अजूनही तपास सुरूच आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, त्यानंतरच यांना शिक्षा ठरवली जाईल। मुख्याध्यापिका असूनही तिने जो गुन्हा केलाय त्यासाठी तिला शिक्षा मिळणं तर योग्यच आहे, पण तिच्यासोबत त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षा होणं बरोबर ठरेल का? तुमचं मत काय? त्यांचीही तितकीच चुकी, पण त्यांचं पुढचं भविष्य काय? त्यांनाही शिक्षा मिळावी की माफी? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।